हरे कृष्णा. हरे कृष्ण. येते आवाज? काय होतं? ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिते नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वांना दंडवत प्रणाम. आजच्या गीतामृत च्या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता आपलं ऑलमोस्ट शेवटचे काही श्लोक राहिलेले आहेत. 7-8 श्लोक राहिलेले आहेत. आज 71वा आहे आणि आता 78 आहेत. आय थिंक येस 78. ते योगेश्वर संपेल भगवद्गीता. आय थिंक माझा पण आजचा लास्ट क्लासच असेल हा भगवद्गीतेच्या सिरीज मध्ये. 18.71. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः स अपि मुक्तः शुभं लोकान् प्राप्नुवात् पुण्यकर्मणाम्. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः स अपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. भाषांतर आणि तात्पर्य श्री प्रभुपाद यांच्या द्वारा. श्री प्रभुपाद की जय. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो या सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. आता कसं आहे ना, आता कसं आहे ना, 18वा अध्याय आला तरी सुद्धा भगवंत आपल्याला अजून शिकवतायत है ना, शिकवतायत. जसं की ते 67-68 मध्ये काय म्हणतात भगवंत, की हे जे सगळं ज्ञान आहे, ठीक आहे, हे तू शेअर कर, सगळ्यांचा प्रचार कर, प्रसार कर, है ना. मग म्हणतात की ठीक आहे बाबा, 70 मध्ये की ठीक आहे, तुला ते नाही ना करायला जमत आहे, तुला त्याचा शेअर नाही करायला जमत आहे, तुला त्याचा प्रचार प्रसार करायला नाही ना जमत आहे, तर ऍटलीस्ट त्याचा अभ्यास तरी कर. ऍटलीस्ट स्टडी अभ्यास तरी कर. मग आता 71 मध्ये म्हणतात की ठीक आहे, तुला त्याचा अभ्यास करायला पण जमत नाहीये का, हा ना, ऍटलीस्ट त्याचं श्रवण तरी कर. आता इथपर्यंत आपल्याला आणून ठेवले भगवंतांनी. प्रचार कर, प्रचार नाही जमत आहे तर त्याचा अभ्यास कर स्वतः तरी, ते पण नाही जमत आहे निदान त्याचं श्रवण तरी कर. ओके. तर म्हणजे आता हे भगवंत किती कृपाळू आहेत ना, किती कृपाळू आहेत. तुम्ही बघू शकता की एखादा माणूस विहिरीमध्ये पडलाय, तर म्हणजे आपणच थोडक्यात, आणि भगवंतांनी वरून दोर सोडलाय. ठीक आहे बाबा, चल तू या दोराला पकड आणि वरती ये. नाही नाही नाही, मला ते दोराला पकडून वरती पण येता येत नाहीये. ठीक आहे, त्या दोराला पकड, मी तुला वरती ओढतो. तुला त्याला चढून वरती येत नसेल, तू त्याला पकड, मी तुला वरती ओढतो. नाही नाही नाही, मला तेवढं पण नाही जमत आहे. मग ठीक आहे, मी असं करतो की तुला तो एक गोल हे करून देतो, असा गोल फासा करून देतो, तू तुझ्या कमरेला अडकव तरी नुसता, मी तुला वरती ओढतो, है ना. असं आहे म्हणजे भगवंत एवढे कृपाळू आहेत. तुला हे जमत नाहीये का, ते करते. म्हणजे आपण ह्या अख्ख्या भगवद्गीतेच्या प्रवासामध्ये हे आपण भगवंतांकडून खूप वेळा ऐकलेलं आहे. ठीक आहे, तुला एवढं जमत नाही ना, तेवढं तरी कर. निदान हे सत्वगुणात तरी राहा, निदान तू एवढं तरी, तुला निदान मला पुष्प फल पाणी तरी मला निदान अर्पण कर. तुला फार काही जमत नाहीये तर एवढं तरी कर. निदान रागावरती तरी कंट्रोल कर. निदान हे तरी कर, निदान ते तरी कर. असं करून भगवंत आपल्याला खूप कृपा आहे, त्यांना आपल्याला या भौतिक जगातून वरती काढायचं है ना. तर आता तसं जर पाहायला गेलो, की आधी आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे की खूप वेळा आपण ऐकले की आपण भगवंतांची म्हणजे कशा प्रकारे आपण त्यांचं पूजन अध्ययन करू शकतो. शारीरिक शरीराद्वारे, या सर्व इंद्रियांद्वारे आपण त्यांचं म्हणजे डोळ्यांनी चांगलं दर्शन घेऊन, कानाने श्रवण करून,
मुखातून त्यांच्या कथा सांगून, कानाने त्यांच्या कथा ऐकून, है ना, जिभेने त्यांचा प्रसाद घेऊन, असं अनेक प्रकारे आपण फिजिकली आपण करू शकतो. मनाने कशी त्यांची वर्शिप करू शकतो, तर मनत्रायते इति मंत्रा, आपण मंत्र जप करून आपण त्यांची वर्शिप करू शकतो. आणि आता भगवंत मागच्याच याच्यामध्ये 70 मध्ये काय सांगितलं त्यांनी, तर थ्रू युअर इंटेलिजन्स, है ना, की तुम्ही तुमच्या शास्त्रांचा अभ्यास करून, तुम्ही तुमच्या इंटेलिजन्सद्वारे भगवद्गीतेचा, श्रीमद भागवतमचा, या सर्व शास्त्रांचा अभ्यास करून तुम्ही माझी पूजा अर्चा करू शकता. त्याद्वारे पण तुम्ही मला माझ्यापर्यंत येऊ शकता, किंवा तुम्ही माझ्या तसे तुमच्या बुद्धीने, है ना, बौद्धिक, एकतर फिजिकल झालं, मानसिक झालं, आणि बौद्धिक वर्शिप, है ना, बौद्धिक पण तुम्ही माझं पूजन करू शकता माझ्या शास्त्रांचा अभ्यास. पण ते करण्यासाठी काय करावं पाहिजे आपल्याला, श्रवण. तर भगवंत याच्यामध्ये 2 क्वालिफिकेशन सांगतात. जर तुम्हाला या शास्त्र अभ्यासाचा पूर्ण जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी 2 क्वालिटीज आहेत. श्रद्धावान, अनुसूयश्च. श्रद्धावान म्हणजे जो मनुष्य श्रद्धेने, आणि अनुसूयश्च म्हणजे द्वेष न करता, नॉन एनवियस. तर आपण आता श्रद्धावांचं बघूया. तर श्रद्धा कधी निर्माण होते आपल्याला, श्रद्धेने आपल्याला श्रद्धा कधी निर्माण होते, जो कोण सांगतोय व्यक्ती त्याच्याबद्दल श्रद्धा कधी निर्माण होते, जर आपल्याला त्यांच्याबद्दल आदर असेल तर. आणि अदर असेल तर काय होतं, आपल्याला त्यांच्याबद्दलचं एक ऍप्रिसिएशन, है ना, म्हणजे थोडक्यात जर आपल्याला एखाद्या टीचर बद्दल जर आदर असेल तर त्यांचं आपल्याला कौतुक होतं, म्हणजे आपल्याला ते काय सांगतायत, काय बरं सांगतायत, चला मी नीट ऐकलं पाहिजे, है ना. म्हणून तर शाळेमध्ये बघा तुम्ही, है ना, शाळेमध्ये नेहमी पहिल्यांदा हे शिकवतात मुलांना, की तुमचे जे कोणी गुरुजन आहेत, आपल्याला पण आपल्या लहानपणी शिकवले की त्यांचा आदर करा, है ना. कारण जर आदर नसेल, नो रिस्पेक्ट, तर मग नो अटेन्शन, आणि अटेन्शन असेल, नो अटेन्शन, नो रिटेन्शन, है ना. मग ते जे काही सांगतायत, जर आपल्याला त्यांच्यावरती श्रद्धाच नसेल, रिस्पेक्ट, आदर नसेल, तर आपल्या ते डोक्यात येणारच नाही, काय कारण काय सांगतोय हा, काय यांना काय कळतंय, अशा भावात बसलो तर ते आपलं लक्ष पण लागणार नाही, आणि त्यामुळं आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते काहीच ज्ञान उतरणार नाही, है ना. तर अशा प्रकारे शिक्षकांबद्दलचा आदर, असंही म्हणतात की आदर असला पाहिजे, परंतु त्या व्यक्तीने तो आदर डिमांड करण्यापेक्षा तो आदर कमांड पण केला पाहिजे. कशा प्रकारे कमांड केला पाहिजे, तर तुकाराम महाराज म्हणतात ना, की जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, है ना. जो तो एखादा व्यक्ती की जो बोलतोय तसाच तो वागतोय, नुसताच आपले शब्दांचे बुडबुडे नाहीयेत, तर तशा प्रकारे तो वागतोय पण, असं पाहिल्यानंतर नक्कीच त्याच्या बोलण्याला एक प्रकारचं वजन प्राप्त होतं, है ना, वजन प्राप्त होतं. अँड देन ही कमांड्स रिस्पेक्ट, है ना, अशा प्रकारचा व्यक्ती, है ना. आता या कलियुगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप लोकांची श्रद्धा हलते, है ना. का बरं हलते श्रद्धा, किंवा खूप जण श्रद्धा ठेवायला सुद्धा घाबरतात, है ना. मी खूप वेळा पाहते, आता आमच्या डॉक्टर सर्कलमध्ये सुद्धा ना, आमच्या ग्रुप्सवरती असे नेहमी कुठल्या तरी एखाद्या जेन्युन नसलेल्या, म्हणजे कुठल्या तरी फसवणाऱ्या एखाद्या साधू बद्दलचे कमेंट येते, किंवा त्याचा एखादा काहीतरी व्हिडिओ येतो, आणि मग सगळ्यांच्या त्याच्यावरती कमेंट्स येतात, बघा कसे. सो असंही होतं की अशा प्रकारचे जे फसवणारे किंवा भोंदू जे साधू असतात, त्यांच्यामुळे चांगल्या लोकांची श्रद्धा डळमळीत होते, है ना. त्यांना असं जाणवतं ना की काय, म्हणजे आय मीन ह्यांना कसं काय आपण हे द्यायचा, है ना, विश्वासच नाही, कसा काय आपण त्यांना आदर द्यायचा, जिथे विश्वास नाही, तिथं आदर नाही, तिथं कसं काय यांच्यावरती श्रद्धा निर्माण व्हायचा काही प्रश्नच होत नाही. तो खरा साधू कसा पाहिजे, तर त्यांनी शास्त्रांमधून बोललं पाहिजे, है ना. आणि ते बोललं पाहिजे ते सुद्धा इतर जे काही आचार्य आहेत, है ना, गुरु, साधू, शास्त्र, या तिन्ही प्रमाणांवरती इतर आचार्यांच्या च्या बरोबरीने ताळमेळ ठेवून त्यांच्या बोलण्यामधला गायडन्स घेऊन त्यांनी शास्त्र शिकवले पाहिजे खऱ्या साधू, है ना, गुरु, साधू, शास्त्रांच्या ह्याच्यावरती. दुसरं आपलं आता ह्या शास्त्र, आता ह्या ज्या हे आहेत, कारण हे जे ज्ञान जो सांगणार ते साधू, अजून एक क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे हे शास्त्र ज्ञान जे आहे परंपरेतून आलं पाहिजे, है ना. हे जेव्हा हे शास्त्र परंपरेतून येतो, जेव्हा तो सगळ्या आचार्यांच्या
गायडन्स घेऊन किंवा त्यांच्या कमेंट्रीज मधून जेव्हा ते साधू बोलतात, जेव्हा ते जसे बोलतात तसे वागतात, त्यावेळेला नक्कीच ते जे काही बोलतात ते आपण श्रद्धेने ऐकतो किंवा समोरच्या व्यक्तीची त्यांच्यावरती श्रद्धा होते. ती श्रद्धा ही खूप महत्वाची. आपण ह्याच्या आधी देखील भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा श्रद्धेबद्दल ऐकलेलं आहे ना. भगवंत सांगतात ना की श्रद्धा, फेथ ना, फेथ खूप महत्वाची आहे. बेसिक श्रद्धा असणं आपल्याला अगदी मी मागे सुद्धा एका अशाच माझाच एक क्लास होता आय थिंक, तेव्हा मी सांगितलं की श्रद्धा आपल्याला आपल्या डे टू डे जीवनामध्ये सुद्धा किती महत्वाची आहे नाही का. एक बाळ वरती जेव्हा टाकतात त्याचे वडील किंवा आई, तेव्हा त्याला पूर्ण श्रद्धा असते की खाली मला झेलणार आहेत, है ना, मला हे झेलणार आहेत खाली. आपण बसमध्ये बसतो त्यावेळेला आपल्याला त्या ड्रायव्हर वरती श्रद्धा असते. आपण जा थोडी ना तुझं लायसन कुठलंय, मग तुला येते का नीट चालवायला, मग तुझा अनुभव किती वर्ष, असं थोडी ना आपण जाऊन, आपण बस लागली की आपण जाऊन तिथं बसतो आणि आपण श्रद्धा ठेवतो की हा नक्की चालवण्याचं. श्रद्धा खूप महत्वाची. हे तर आपली डे टू डे लाईफ मधल्या अगदी छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या. परंतु आध्यात्मिक आयुष्यामध्ये जर आपल्याला हे भगवद्गीतेचं भागवतमचं ज्ञान समजून घ्यायचं असेल राईट ऑथॉरिटी कडून, तर आपल्याला श्रद्धा ठेवणं खूप महत्वाचं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक राजा असतो आणि त्याच्या महालामध्ये ना खूप सारे माकड राहत असतात. तर त्याचं एक फेवरेट माकड असतं. तर ते खूप म्हातार असतं माकड, ठीक आहे. आणि खूप हुशार पण असतं ते माकड, एकदम खूप हुशार असतं आणि हुशार असतं आणि जुनं पण असतं, म्हणजे म्हातारा झालेला असतो ना तो. तर तो सगळीकडे फिरत असतो आपल्या महालामध्ये इकडं तिकडं. तर तो किचन मध्ये जातो आणि किचन मध्ये पाहतो तर तिथे काही मेंढ्या येत असतात, मेंढ्या. आणि तो स्वयंपाकी काय करतो, त्या मेंढ्यांना येऊ नये म्हणून तिथलं किचन मधलं एक जळतं लाकूड घेतो आणि त्या मेंढीच्या अंगावरती त्यांनी त्याला पळवून लावत असतो. तर ज्या वेळेला हा हे म्हातारं माकड जेव्हा ते दृश्य पाहतो, त्याला तो त्याच्या सगळ्या लोकांना बोलवतो, माकडांना म्हणजे, आणि त्यांना सांगतो की आता बास, आता आपण इथून जायला हवं. तर सगळे जे ज्युनियर्स असतात त्याचे ते म्हणाले, कशाला जायला पाहिजे, इतकं छान आपल्याला खायला प्यायला मिळतं इथं, हा राजा आपली काळजी घेतोय, एवढं छान खातोय पितोय, आणि पुढं कुठं जाऊन आपण जंगलात जाणार, तिथे कुठे आपल्याला खायला मिळणार, ह्याला काय वेळ लागले की काय, असं काय म्हणतोय हा. तो पुन्हा एकदा सांगतो, माझं ऐका प्लीज, माझं ऐका तुम्ही, इथं राहणं धोक्याचं आहे, आपण इथून जायला हवं. मग ते काय ऐकत नाहीत. मग तो आणि एक दोन जण कोणी त्याच्यावरती जे श्रद्धा ठेवलेलं असतं ते लोक जातात तिथून. मग या माकडांचं आपलं रोजचं सुरू असतं आपलं जीवन, आपलं नेहमीप्रमाणे उड्या मारणे, खाणं पिणं. एकदा काय होतं की तो जो स्वयंपाकी असतो ना, तो त्या मेंढीवरती ते जळतं लाकूड टाकतो आणि त्या मेंढीचे जे केस जास्त असतात त्याला ते पेट घेत. तशी ती मेंढी त्या स्वयंपाकघराच्या शेजारीच ना घोड्यांचा तबेला असतो. तर ती मेंढी तिकडे पळत जाते, तबेल्यामध्ये चारा असतो, त्या चाऱ्याला आग लागते, तबेल्यातच आग लागल्यामुळे नॅचरली तिथल्या घोड्यांना जखमा होतात. आणि जेव्हा राजाला ही गोष्ट कळते तेव्हा तो खूप चिडतो. तो म्हणतो की घोडे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत, कारण ते माझ्या राज्याच्या रक्षणासाठी त्यांचा खूप मोठा रोल आहे. मला ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजेत, राजवैद्यांना बोलवा लगेच. मग राजवैद्य येतात आणि ते सांगतात की ह्या जखमा, राजा म्हणतो कशाने लवकरात लवकर बरे होतील. मग ते राजवैद्य सांगतात की ह्या जखमा ना बरं करण्यासाठी ना माकडांची चरबी लागेल. राजा म्हणतो ठीक आहे, मला माझे घोडे महत्वाचे आहेत, मला माकडं महत्वाची नाही, येत नसतील तरी चालतील, चला सगळ्या माकडांना पकडून आणा. सगळ्या माकडांना पकडलं जातं, त्यांना मारलं जातं आणि ती चरबीने त्या घोड्यांच्या जखमा बऱ्या केल्या जातात. सो काय हे होतं, कारण त्या सगळेजण, तो जो म्हातारा जो असतो त्यांचा जो हे असतो, लीडर असतो, त्याच्यावरती त्याचं बोलणं, ते श्रद्धा ठेवत नाही त्याच्या बोलण्यावर. सो श्रद्धा ही खूप महत्वाची. श्रद्धेनेच पहिली सुरुवात होते. पहिली श्रद्धा हे आपलं भगवंतांकडं जायचं पहिलं पाऊल आहे ना. सो म्हणून भगवंत म्हणतात की श्रद्धावान, जो श्रद्धेने श्रवण करतो. दुसरं क्वालिफिकेशन काय आहे ह्याच्यामधलं, की अनुसूयश्च है ना. अनुसूयश्च म्हणजे काय, तर मत्सर नसला पाहिजे. एनवी, नॉन एनवियस इंग्लिश मध्ये. ठीक आहे, मत्सर नसला पाहिजे. तर निर्मत्सरान सताम है ना,
सांगतात की भागवतम मध्ये पण आपण ऐकतो की भागवतम ऐकण्याचं सुद्धा क्वालिफिकेशन काय आहे तर निर्मत्सराणाम सताम, की निर्मत्सरी मनुष्यालाच ते भागवतम ऐकलं पाहिजे, अशा लोकांकडनं पण ऐकलं पाहिजे. आणि निर्मत्सरी मनुष्याच्या भागवतम हे त्याच्या हृदयामध्ये जातं, ते त्याला खरं कळतं ना भागवतम. कारण नुसते आपण बघतो की श्रीमद भागवतमचे 7 दिवसाचे यज्ञ असतात, भागवतमच्या खूप काय 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 गोष्टी असतात, परंतु त्याच्यामध्ये निर्मत्सराम सताम या दोन्ही क्वालिफिकेशन त्या व्यक्तीसाठी पण महत्वाचे आहेत आणि जो ऐकणारा आहे त्याच्यासाठी पण महत्वाचं आहे. नाहीतर नुसतेच ते अशा प्रकारचे भागवत कथा यज्ञ करा किंवा तुम्ही वर्षानुवर्ष वाचा, पण अनलेस अँड अंटिल तुमची ती हृदयामधली एन्व्ही कमी होत नाही तोपर्यंत ह्या शास्त्र वाचनाचा म्हणावा एवढा फायदा होत नाही. फायदा होणार नाही असं नाही होणार, कारण ते शेवटी भगवंतांच्या भक्ताबद्दल भगवंतांच्या मुखातून आलेली शास्त्र आहे. सो आता निर्मत्सरी होणं म्हणजे हे खूप काय म्हणतात त्याला, खूप मोठी गोष्ट आहे. आणि कारण कसं आहे ना, या जगामध्ये आपल्याला सारखं वाटत असतं की हा कोण आहे, ह्याला काय आहे, जे मला जी गोष्ट हवी होती, मला जी पोझिशन हवी होती, मला जे पद हवं होतं किंवा मला जी गोष्ट हवी होती ही मला न मिळता ह्या दुसऱ्याला मिळाली आहे. ही गोष्ट ज्या वेळेला आपल्याला जाणवते ना, त्याच वेळेला त्या मत्सराचं बीज हृदयामध्ये रोवलं जातं ना. आणि मग त्याला खत पाणी मिळतं आणि मग ते अजून मत्सर मोठा 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 होत जातो, माहिती नाही. तर कशा प्रकारे आपण ही आपली जी मत्सरी प्रवृत्ती आहे ती कशा प्रकारे आपण कमी करू शकतो. तर जेवढ्या प्रमाणात भगवत प्राप्ती किंवा भगवत धामाला जाणं हे गोल, हे ध्येय ज्या प्रमाणात आपलं असतं, परत एकदा ऐका, भगवत प्रेम प्राप्त करणं किंवा भगवत धामाला आता हा जन्म, आता ह्याच्यानंतर मला आता भगवत धामाला जायचंय, मला आता ह्या कलियुगामध्ये परत प्रवेश नाही घ्यायचा आहे. परत मला नर्सरी, पहिली, केजी, परत कॉलेज, पुन्हा लग्न, पुन्हा नवरा नवरी, काय बायको मुलं काय जे असेल ते नाही, मला आता या कलियुगामध्ये पुन्हा नाही जन्म घ्यायचा आहे. मला पुन्हा भगवत धामाला जायचंय. ही ही जी इच्छा आहे किंवा हे जे ध्येय आहे, हे ध्येय ज्या प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणात आपला मत्सर कमी होतो. ओके, तेवढ्या प्रमाणात हे आपलं मत्सर कमी होतं. आता कसं आहे माहितीये का की ह्या एनव्ही वरून तुम्हाला एक गोष्ट सांगते की मत्सर कशा प्रकारे असतं. तर महाभारताचं युद्ध जेव्हा झालं, एकच मिनिट, सॉरी, महाभारताचं युद्ध जेव्हा झालं त्याच्या आधी भगवद्गीता सांगितली गेली आहे की नाही. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा वारंवार भगवंतांनी सांगितलेलं आहे की भक्तांनी भगवंतांच्या भक्ताप्रती अखिल मानव जातीप्रती निर्मत्सरी असलं पाहिजे. तर ही ज्या वेळेला भगवद्गीता भगवंतांनी सांगितली तेव्हा 2 सैन्यांच्या मध्ये सांगितली, सगळ्यांनी ऐकली, सैन्याने ऐकली, युधिष्ठिराने ऐकली, आणि ही अख्खी भगवद्गीता ऐकल्यानंतर सगळ्या कौरवांनी ऐकली. एकानेच फक्त युधिष्ठिर महाराज म्हणतात मग बरं का की कुणाला पक्ष बदलायचा तर ते बदलू शकतात, तसं असायचं त्यावेळेला की युद्ध सुरू व्हायच्या आधी पक्ष बदलू शकतो. तर एकच व्यक्ती फक्त त्यावेळेला पक्ष बदलतो, तो म्हणजे युयुत्सू. हा जो युयुत्सू असतो ना तो दासीपुत्र असतो. धृतराष्ट्रांचा दासीपासून झालेला का पुत्र असतो युयुत्सू. तो पक्ष बदलतो. ठीक आहे. तो का पक्ष बदलतो, कारण त्याला ना पांडवांप्रती भगवान श्रीकृष्णांप्रती मत्सर नसतो, ती एन्व्ही नसते, म्हणून तो पक्ष बदलतो. आणि या अख्ख्या महाभारताच्या युद्धानंतर केवळ 11 लोक वाचतात, केवळ 11 लोक वाचतात, त्याच्यामध्ये हा युयुत्सू असतो, त्याच्यातला एक आहे. त्याचं सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन काय, बिकॉज ही वॉज नॉन एनव्हियस. आणि
ह्या 11 9 जे लोक असतात ना, ह्या 9 लोकांचं क्वालिफिकेशन होतं की देवर ते निर्मत्सरी होते, नॉन एनवियस होते. त्याच्यातले 5 पांडव होते. 5 पांडव, कृष्ण, हा आपला युयुत्सू, सात्यकी, ठीक आहे, सात्यकी बिकॉज कारण तो भगवंतांचा कझिन असतो. त्याच्यानंतर कृतवर्मा, कृतवर्मा असतो तो त्या नारायणी सेना जी असते त्यांचा तो लीडर असतो, यादव असतो, कारण तो नारायणी सेनेचा लीडर असतो. पण त्याला भगवंत तो काय म्हणतात, तो भगवंतांचाच हे असल्यामुळं तो भगवंतांना खूप प्रिय असतो आणि भगवंत सुद्धा त्याला खूप प्रिय असतो, त्यामुळे त्याच्या देखील मनामध्ये कसलाही मत्सर नसतो. तर हे 9 झाले. आणि 10 आणि 11 म्हणजे अश्वत्थामा आणि कृपाचार्य. तर कृपाचार्यांना पण अमरत्वाचं वरदान असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते राजगुरू असतात. या दोन्ही गोष्टींमुळे ते देखील वाचतात. आणि अश्वत्थामाला जे अमरत्व मिळालेलं असतं ते अश्वत्थामाला म्हणजे ते मरणापेक्षाही म्हणजे मरण परवडलं असं ते असतं ना. तो ऍक्च्युली अश्वत्थामा देखील तुम्हाला माहिती आहे ती घटना, ती कथा, की अश्वत्थामा देखील मारला जाणारच असतो. परंतु द्रौपदी, त्या पांडवपुत्रांना चा वध झाल्यामुळे, परंतु द्रौपदीच्या कृपेमुळे, तिच्या कोमल हृदयामुळे ती त्याला सांगते की हा आपला गुरुपुत्र आहे, त्याचा वध नको करायला. त्याचा वध केला जात नाही, परंतु त्याचा तो मणी काढला जातो. आणि त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे जे मणी हे काढलेल्याचं जे पेन आहे, ते जे काही दुःख आहे, त्याच्या काही वेदना आहेत, ह्या वेदनांसहित तुला अमरत्व प्राप्त होईल. है ना, म्हणजे ते मरणापेक्षाही कितीतरी पटीने पेनफुल असं अमरत्व त्याला मिळतं. है ना. आणि हे बाकीचे जे आहेत 9 जण जे जगतात ते केवळ बिकॉज देवर नॉन एनवियस, ते त्यांच्या मनामध्ये मत्सर नसल्यामुळे अख्ख्या महाभारताच्या युद्धानंतर हे लोक फक्त जगतात, म्हणजे त्यांना काही हे होत नाही. सो आपण भगवद्गीतेमध्ये सुद्धा वारंवार ऐकतो, तर हे क्वालिफिकेशन खूप 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 महत्वाचं आहे की निर्मत्सरान सताम. ओके. पुढचं काय आहे, जो श्रद्धावान अनुसूयेच शृणुदापैपी यो नरः. तर ह्या 2 ज्या गोष्टी आहेत की अनुसूयश्च, ह्याच्यानी ऐकलं पाहिजे, म्हणजे श्रद्धेनी आणि निर्मत्सराने. एकच मिनिट, एकच मिनिट. आता सॉरी, आता अजून एक प्रश्न छोटासा निर्माण होतो आपल्याला, ठीक आहे, मी निर्मत्सरीपणा किंवा नॉन एनवियस मी माझ्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करेन अंगीकारण्याचा, परंतु ज्यावेळेला आपण या जगामध्ये राहत असतो, है की नाही, तर नॉट नेसेसरी की इव्हन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा काही प्रॅक्टिकल जगणं याच्यावरती काय आपण मत्सरी राहावं असं नाहीये. परंतु तरी देखील या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये ना आपल्याला काही गोष्टी डू द नीडफुल म्हणतात ना, तशा कराव्या लागतात. कारण कलियुगामध्ये कसं आहे ना की एकदम तुम्ही सॉफ्ट आहे किंवा काय म्हणतात त्याला, एकदमच इनोसंट आहे,
है ना, एकदम लाईक व्हेरी प्लेन, व्हेरी इनोसंट, है ना. त्या क्वालिटीज चांगल्या आहेत, प्रश्नच नाही काही त्याच्यामध्ये. परंतु कलियुगामध्ये असं होतं की कधी कधी अशा लोकांना काही अवघड गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि अशातून त्यांची परत ह्या चांगल्या क्वालिटीज वरची श्रद्धा कमी होते, है ना. बघ ना, मी तर खूप सहन केलं आणि तरी देखील मला असं हे झालं, मी कुणाचाच मत्सर नाही केला. हं, मी खूप चांगल्या भावनेने वागलो. मी खूप 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 सहन केलं, पण तरी देखील मला ह्या असे अनुभव आले. सो अशा गोष्टींनी कधी कधी काय होतं, ही चांगलं वागण्यावरची, चांगल्या गुणांवरची आपली स्वतःची श्रद्धा कमी होते, त्या व्यक्तीची, जो कोण वागतोय त्याच्यावरची, है ना. कारण तसं पाहायला गेलं ना, तर आपण परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांकडून खूप वेळेला तृणादपि सुनीचन तरोडपि सहिष्णुना, है ना, की खूप वेळा ऐकतो. आणि खूप महत्वाचा आहे तो, देर इज नो डाऊट, नॉट अ सिंगल डाऊट अबाउट इट. ऑफकोर्स इट इज खूप खूप महत्वाचं आहे. पण हे महत्वाचं असताना ना, मी एकदा खूप छान ऐकलं होतं की तुमच्याकडच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याला कंपाऊंडिंग करणं पण खूप महत्वाचं आहे, है ना. त्याला कंपाऊंडिंग करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि कुठं कोणी कधी कुणासाठी सहन करणं, है ना. कारण तुम्ही सहन केलं केलं कॉलेक्शन, ऍट द एंड तुमच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीचं मी सहन केलं किंवा ज्याच्यासाठी मी सहन केलं ती व्यक्ती चुकीची आहे, म्हणल्यानंतर तुम्ही कोलॅप्स होता, है ना. सो ह्या कलियुगामध्ये ना, यू हॅव टू बी डू द नीडफुल अँड यू हॅव टू बी स्मार्ट इनफ. तेवढं तुम्हाला स्मार्ट पण पाहिलं पाहिजे, स्मार्ट पण राहता आलं पाहिजे. मग आता हे दोन्हीचा बॅलन्स कसा साधू शकतो. तर एक्सटर्नली आणि इंटरनल ह्या दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. की एक्सटर्नली की तुम्ही एक्सटर्नली तुम्ही जिथं पाहिजे तिथे थोडं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. किंवा कोणी अंड्यू तुमचा ऍडव्हान्टेज घेत असेल तर तिथं ऑल्सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुम्ही त्याची पण काळजी घेतली पाहिजे. पण इंटरनली इंटरनली म्हणतात ना, तुमची आध्यात्मिकता आहे, कारण ही आध्यात्मिकता पूर्ण आंतरिकच आहे, है ना. आपण हे पाहतो की आध्यात्मिकता ही पूर्णपणे आंतरिक, ते इंटरनल कल्टिवेशन आहे, है ना. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं आहे ना, की महाभारत जे आहे आपलं, ते आपल्याला या जगात जगायचं कसं, है ना, या जगात जगायचं कसं हे महाभारत शिकवतं. आणि भागवतम जे आहे ते आपल्या आपल्या आंतरिक आध्यात्मिकतेला अजून खोल 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 घेऊन जायचं. तर खरं अध्यात्म हे आंतरिक आहे. भले तुम्ही एक्सटर्नली तुम्ही कधी कधी ना स्मार्टली वागाल, पण इंटरनली यू हॅव टू बी, काय म्हणतात त्याला, तुमच्या आध्यात्मिक जे तुमचं बीज आहे त्याला खत पाणी घालून तुम्ही अजून 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 डीप 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 जायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे आध्यात्मिकता ही आंतरिक आहे. आपला एक आंतरिक, प्रत्येक जीवाचा हा एक आंतरिक प्रवास आहे, है ना. त्याच्यासाठी काय तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शो ऑफ करण्याची किंवा कुठल्या गोष्टीची त्याच्यासाठी काही गरज नाही, कुठल्या गोष्टीची. ओके. सो बाह्य रूपाने एखाद्या डिवोटी एखाद्या साधारण व्यक्तीसारखा भासू शकतो, किंवा तो राहू पण शकतो. परंतु इंटरनली मात्र त्यांनी या सगळ्या क्वालिटीज डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ओके. सो अनुसूयश्च आपण बघतोय मगापासून. तर ही जी मत्सराची जी वृत्ती आहे, मत्सरी वृत्ती आहे, ही कधी कशी सुरू होते, की ज्या वेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही की भगवंतच या जगाचे स्वामी आहेत, ते या जगाचे निर्माते आहेत आणि तेच या जगाचे भोक्ता आहेत, है ना. आपण स्वतःला जेव्हा एन्जॉयर समजतो की मला पण लाईक आय एम ऑल्सो एन्जॉयर, त्यावेळेला मग आपल्याला तो एक मत्सर किंवा तो एक, अरे ह्याचं जास्त कौतुक झालं, खरं तर हा माझ्यापेक्षा खूप कमी आहे, तरी सुद्धा का बरं ह्याचं लोकांनी जास्त कौतुक करतात, ही ही भावना जेव्हा सुरुवात होते, जेव्हा आपल्याला हे लक्षात येत नाही की आय एम नॉट द एन्जॉयर. मी करताही नाहीये, मी स्वामी पण नाहीये, मी भोगता पण नाहीये. भगवंत
ह्या जगाचे निर्माते आहेत, ते ह्या जगाचे स्वामी आहेत आणि ते या जगाचे भोक्ता आहेत. हे जेव्हा आपण लक्षात घेत नाही त्यावेळेला मग आपली ही मनाची ड्युअलिटी सुरू होते है ना, की हा कसा काय एवढा माझ्यापेक्षा आनंद घेतोय, ह्याचं का जास्त कौतुक होतंय, ह्याला का जास्त बेटर पोझिशन मिळालीये है ना. आणि असं पण एक गोष्ट आहे ना, की जरी सपोज त्यांना कुणाला आपल्यापेक्षा बेटर पोझिशन मिळाली असेल आणि आपल्याला मनात जर त्यांच्याबद्दल जर मत्सर निर्माण झाला तर एक प्रकारे तुम्ही तो भगवंतांबद्दलच मत्सर करताय. कारण त्या जीवाच्या पुण्यकर्मानुसार त्याला भगवंतांनीच त्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, रेसिप्रोकेशन मध्ये त्यालाच ती पोझिशन दिली आहे, त्याला तो आनंद दिलाय, त्याला ते मोठं घर दिलंय, त्याला चांगला जॉब दिलाय, त्याच्या पुण्यकर्मानुसार भगवंतानीच त्याला ते दिलेले. आणि जर एखादा व्यक्ती जर त्या गोष्टींसाठी मत्सरी होत असेल तर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली तुम्ही भगवंतांचाच मत्सर करताय. अशा प्रकारे होतं. ओके, सो आता ह्या दोन गोष्टी आपण बोलल्या की श्रद्धावान अनुसूयश्च शृणयादपि यो नरः. तर जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो स अपि मुक्तः. स अपि मुक्तः म्हणजे की तो ह्या जगाच्या ज्या द्वंद्व आहे याच्यातून तो मुक्त होतो. या जगाच्या द्वंद्वातून तो मुक्त होतो. कसा मुक्त होतो? किंवा तो आता मुक्त झालाय किंवा तो आता आत्म साक्षात्काराकडे चाललाय किंवा त्याला ह्याचं सगळ्याचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि तो अप्लाय करतो तुमच्या लाईफमध्ये, ह्याचं साईन काय आहे, ह्याचं कशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता है ना. तर दोन प्रकारचे कॉन्शियसनेस आपण बघतो, एक तर मटेरियल कॉन्शियसनेस आणि एक स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस है ना. मटेरियल कॉन्शियसनेस जेव्हा असतो, एखाद्याचा भौतिकवादी चेतना असते त्यावेळेला या शरीराच्या किंवा ह्या ग्रॉस शरीराच्या आणि सूक्ष्म शरीराच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती जास्त भर दिला जातो है ना. माझी नोकरी, माझी स्किन, काय जे असेल या शारीरिक ज्या काही गरजा आहेत, चांगले कपडे, चांगलं खायला आहे, चांगलं बघायला आहे, माझे केस, माझे ब्युटी पार्लर, व्हॉट एव्हर, त्याला जास्त फोकस केलं जातं. आणि इव्हन सटल बॉडी सुद्धा, मला काय छान वाटेल, कशाने मला आनंद होईल है ना. आणि ज्या आत्म्याच्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. आणि जो स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस, जे स्पिरिच्युअल चेतना आहे, जे आध्यात्मिक चेतना आहे त्याच्यामध्ये शारीरिक गरजांना ठीक आहे बाबा, आहे ठीक आहे, असलं तरी ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, परंतु आंतरिकरित्या ज्या आत्म्याच्या ज्या गरजा आहेत त्याला जास्त महत्व जातं, ते जास्त सिरियसली घेतलं जातं. आणि शारीरिक गरजा ठीक आहे बाबा, आलं नाही आलं ठीक आहे, नसेल तर नसेल. सह अपि म्हणजे या जगामध्ये भीती, काळजी ह्याच्यापासून तो व्यक्ती थोडासा मुक्त होतो. जो हे श्रवण करतो, श्रद्धेने आणि निर्मत्सराने श्रवण करतो, तो सह अपि म्हणजे सह अपि मुक्तः म्हणजे तो ह्या गोष्टींपासून थोडासा मुक्त होतो, दूर होतो. असं नाही की तो ते अनुभवत नाही. शेवटी काही गोष्टी प्रमाणात त्याला अनुभवायला होतात. ते डिपेंड्स ऑन तुमची, मी जसं मगाशी म्हटलं तसं इट डिपेंड्स की तुमची आध्यात्मिकता किती खोल आहे, तुम्ही इंटरनली किती फोकस्ड आहात. काही जणांना तेही मुक्ततेचेही अनुभव येत असतील, पण सामान्य सामान्यतः लोकांना ते अनुभवायला येतात. पण ज्या प्रमाणात तुम्ही हे चांगल्या प्रकारे श्रवण करताय त्या प्रमाणात ऍटलिस्ट ह्या जगातली जी द्वंद्व आहे ती तुम्हाला भले अनुभवाल, पण तेवढी ती तुम्हाला तुमच्यावरती परिणाम करत नाही. जेवढा आधी ती तुमच्यावरती परिणाम करत होती तेवढा तो इफेक्ट किंवा तेवढे ते परिणाम होत नाही. कारण शेवटी ह्या जगाचं स्वरूपच असं आहे ना, शीतोष्ण सुख दुःखता. ही दुःख येणार, सुख येणार, दुःख येणार, ऊन येणार, पाऊस येणार, जाणार येणार. ठीक आहे, ऊन आला, पाऊस येणार, माझी छत्री आहे, मी माझी छत्री घेऊन फिरेल. ठीक आहे, थंडी येणार, ठीक आहे, मी माझा स्वेटर घेऊन फिरेल. ही आपली तयारी होते जर आपण श्रद्धेने आणि निर्मत्सराने जर आपण शास्त्रांचं केलं तर. ओके. आणि हे शास्त्र सुद्धा कसं हे करू शकतो आपण, योग्य वातावरणामध्ये, योग्य व्यक्तींकडून आणि योग्य चेतनेने. याचा कसे फायदे होतात की तुमचं जे अस्तित्व आहे त्याचं शुद्धीकरण होतं है ना. आपण याच रविवारी आय थिंक प्रौजींनी मागच्या रविवारी घेतला होता बघा, की शृण्वतां स्वकथां कृष्णं पुण्य श्रवण कीर्तनम है ना. की ही जी
कृष्ण कथा योग्य वातावरणात, योग्य व्यक्तींकडून आणि योग्य चेतनेने, आता आपण या श्लोकामध्ये ऐकलं कशा कुठल्या चेतनेने ते तेव्हा पुण्य पुण्य श्रवण कीर्तनम. ठीक आहे, आता ह्याचा आणि आपल्या श्लोकामध्ये पण बघा काय म्हणतात. स अपि मुक्त, हे मी तुम्हाला सांगितलं आता. पुढचं आहे ते की शुभान लोकान प्राप्नुयात पुण्य कर्मणाम. तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. म्हणजे की तुम्हाला खूप पुण्य मिळतं है ना. आणि भले तुम्ही अगदी भगवत धामाला, भले तुमची तेवढी जरी प्रगती नाही झाली तरी सुद्धा जिथे जिथे पुण्यवान लोक वास करतात तिथं तिथं तरी ऍटलिस्ट तुमची तेवढी तरी निदान प्रगती होते. तर हे जे पुण्यश्रवण कीर्तनम जे आहे ना, ही सगळ्यात मोस्ट पायस ऍक्टिव्हिटी, म्हणजे सगळ्यात पुण्यवान ही गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. की अशा प्रकारे श्रवण करणे, त्याची कुठल्याशीही तुलना होऊ शकत नाही, कुठल्या दुसऱ्या गोष्टीची त्याची तुलना होऊ शकत नाही. का बरं? कारण आपण म्हणतो बघ का पुण्यकर्म पुण्यकर्म. तर पुण्यकर्म पूर्णकर्म तरी म्हणजे काय असतात त्याच्या आपल्या लिस्टमध्ये, की भगवंतांची पूजा करणं है ना, कुठलेही व्रत वैकल्य करणं, उपास करणं, फास्टिंग करायचं, किंवा काहीतरी एखादी गोष्ट ठरवायची की बाबा ठीक आहे मी एकच वेळेला जेवण करेन, किंवा मी हे नाही खाणार, अशा प्रकारचे काय काय गोष्टी ठरवणं, तीर्थाटनाला जाणं, किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, पुण्याचं काम. त्याच्यानंतर दानधर्म करणं, तपस्या करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुण्य म्हणून करतो किंवा आपल्या शुद्धीकरणासाठी म्हणून करतो. पण तुम्ही जस्ट कल्पना करा की फक्त एका ठिकाणी बसून योग्य वातावरणामध्ये, योग्य व्यक्तीकडून आणि योग्य चेतनेकडून जेव्हा तुम्ही शास्त्रांचं श्रवण करता तेव्हा हे सर्व फायदे तुम्हाला होतात, है ना, सर्व फायदे होतात. जसं की तुम्ही जेव्हा कृष्ण कथा, हे कथाचं अमृत तुम्ही ऐकता, त्याला त्या कथामृतामध्ये तुमचं स्नान होतं, है ना. की ज्या पवित्र ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याच्या पेक्षाही जास्त पुण्यवान आहे की जेव्हा तुम्ही या कृष्ण कथामृत कानांद्वारे ऐकता आणि हृदयामध्ये तुम्ही ते उतरवता, त्यावेळेला ते तुमचं एक पवित्र अमृतामध्ये ते स्नान होतं, है ना. त्याच्यानंतर दानाचं तुम्हाला पुण्य मिळतं. कशाचं दान देता तुम्ही? तर तुमच्या चेतनेचं. जेव्हा तुम्ही ऐकता, जेव्हा तुमची चेतना, जी आधीची जी चेतना असते, त्याचं तुम्ही चांगली जेव्हा चेतना होती त्यावेळेला तुम्ही त्या चांगल्या चेतनेचं, तुमच्या कॉन्शियसनेसचं तुम्ही दान देता. त्याच्यानंतर तपस्या, ही एक तपस्याच आहे ना, हे तपस्याचं पण पुण्य तुम्हाला मिळतं. आजकाल कलियुगामध्ये एका ठिकाणी बसायचं, तास दीड तास बसून श्रद्धेने श्रवण करायचं, ही सुद्धा एक प्रकारची तपस्या आहे की नाही. तर अशा प्रकारे आपण अशा प्रकारे योग्य रीतीने श्रवण केल्याने हे आपल्याला सर्व प्रकारची पुण्य, ह्याचा सुद्धा आपल्याला फायदा होतो. काय काय होतं आपल्याला? एकतर सपी मुक्त, हे आपल्याला जगाच्या ह्या द्वंद्वांमधून आपण रिलीव्ह होतो किंवा त्याच्यापासून मुक्त होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळी पुण्य केल्याचं आपल्याला फळ मिळतं त्याचं, है की नाही. सो अशा प्रकारे आपण आजचा हा श्लोक पाहिला. श्रद्धावान अनुसूयश्च शृणुयादपि यो नरः स अपि मुक्तः शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणाम. थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. हरी बोल, हरी बोल. थँक्यू माताजी. खूप खूप छान वाटलं मला, इतकं छान वाटलं कारण आहे ना, मला हे खूप आवडलं तुम्ही जे महाभारतातली उदाहरणं जे दिली. महाभारताच्या उदाहरणामध्ये असं इतर आपण महाभारत ऐकतो, परंतु जसं म्हणतात की भक्तांच्या मुखातून ऐकल्यावर त्यातला आणखीन डीप मध्ये काय अर्थ आहे, कसा दडलेला आहे तो तुम्ही खूप छान रीतीने सांगितलं की निर्मत्सर कसं असलं पाहिजे. आणि इतरही खूप छान म्हणजे निर्मत्सर असून आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत त्याही खूप छान रीतीने सांगितलं. आणि श्रवणाची सुद्धा गोडी असल्यावरती श्रवणाने आपल्याला काय काय फायदे होतात तेही खूप आवडलं. थँक्यू, थँक्यू माताजी. हरी बोल. प्रार्थना करा माझ्यासाठी. हरी बोल. हरे कृष्ण. माताजी, ते माकडाची कथा पण मला खूप आवडली. आधी
पण या जय श्लोकाच्या भगवंत. संदर्भात सांगितल्यामुळे ते खूप रिलेट करता आलं आणि खूप छान मनावर बिंबवलं म्हणजे तुम्ही हम्म. थोडक्यात की कसं आपण प्रत्येकाने अनुसूये कसं व्हायचं जे सुरुवातीला पण भगवंत सांगतात अर्जुनाला की कोण हे ज्ञान घेऊ शकतं. तर अनुसूये वे अर्जुन तसा होता म्हणून त्याला हे ज्ञान दिलं. तर त्या क्वालिटीज आपण वाढवायला पाहिजेत. एक गरज निर्माण केली तुम्ही खूप छान आणि श्रद्धेबद्दलचं नाही उत्तर मी छान नाही, होतं. भगवंतांनी गरज आहे, भगवंतांनी खरंच सांगितलं खूप छान. आपल्याला. श्रद्धावान नाही पण तुमच्या अनुसूयुक्त. थ्रू सांगितल्यामुळे आम्हाला ते पटलं ना. हा. खूप छान माताजी. थँक्यू. थोडक्यामध्ये खूप छान बिंबवता मनावरती आणि भगवंत कसे हरी आपल्याला बोल. वेगळ्या पद्धतीने सांगतायत ते पण मस्त वाटलं ऐकायला सुरुवातीला. हे नाही तर ते कर, ते नाही तर हे तरी कर. हरी बोल. थँक्यू. हरी बोल. हरी बोल हरी माताजी. दंडवत प्रणाम. येस माताजी, बोला ना. येतोय का आवाज? दंडवत हो, प्रणाम. येतोय येतोय, बोला बोला. दंडवत प्रणाम. तुम्ही जे सांगितलं ना की अध्यात्म ही दाखवायची गोष्ट नाही, आत्म्याची अनुभूती आहे, ते आत्म्याने समजून घ्यायची आहे. ते वाक्य मला खूप म्हणजे भावलं आणि पटलं, आवडलं की हा हे दाखवायचं नाहीये की मी अध्यात्मात आहे, मी अध्यात्म करते किंवा असं. ते आपल्या आत्मिक लेवलची एक हे आहे अनुभूती. आंतरिक ते खूप प्रवास छान आहे. वाटलं. हम्म. आंतरिक प्रवास आहे तो. हो. हम्म. हरी बोल. हरे कृष्णा. खूप दंडवत सुंदर आज माताजी, मला हरी योग बोल. मिळाला. आज मला योग आला. आज खूप तुम्हाला हा खूप दिवसांनी. खूप आता खूप मला असं वाटतं सुंदर. आपले आता एकेकाचे एक श्लोक राहिले असतील, है ना? बहुधा संपले थोडेच आता. राहिलेत ना. हो, हा? 8च राहिलेत ना मला वाटतं. 8च एक राहिलेत. हा, माझा माझा 8 आता आज लास्ट भगवद्गीतेचा मोस्टली तरी. 7च आता बहुधा प्रत्येकाचे 78 आपले. आहेत. अं, हा. सुंदर सांगितलं, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद थँक्यू माताजी. थँक्यू थँक्यू. तुमचे आशीर्वाद असू दे फक्त. थँक्यू. हरी बोल. चालेल. कृष्णा, थांबूयात का दंडवत मग? प्रणाम माताजी. हा माताजी. वंडरफुल क्लास. थँक्यू. आणि तुमचं तुमचं कौतुक आहे माताजी. तुम्ही इतकं रेग्युलरली खूप छान अटेंड करतात. ऍक्च्युली वी आर इनफॅक्ट सो मच थँक्स टू जॉईन यू. करते तर मला वाटतं की मी खूप मिस करते. मग मला परत रेकॉर्डिंग ऐकायला पाहिजे. आज पण थोडे पॉइंट गेले. बापरे. पण तुम्ही सगळीकडचं हे एक्झाम्पल्स देऊन खूप सुंदर सांगितलं माताजी. आणि बेसिकली एक्सटर्नली स्ट्रॉंग आणि इंटरनली कसं राहिलं पाहिजे, दॅट इट्स रिअली very meaningful and it has to be applied in everybody's life. It's very important. थँक्यू परत सो ऐकणार आहे मच. हे परत प्रवचन, कारण मला थोडं मी जरा उशिरा आज जॉईन केलंय. हो, येतील ना. येस, ऑल ग्लोरीज टू श्रील प्रभुपाद. येस, रसिका माताजी, थँक्यू. थँक्यू माताजींनी व्हेरी पण मच. टाकलं. हरे धन्यवाद. कृष्ण, धन्यवाद प्रणाम. ऑल ग्लोरीज टू श्रील प्रभुपाद. हरे कृष्णा माताजी. श्रीमद भगवत. हा? हरे कृष्ण कोण माताजी, बोलतोय? आवाज येतोय? हा हा, येतोय येतोय, बोला ना. बोला दंडवत माताजी, प्रणाम. काही प्रश्न असेल तर. तुम धन्यवाद प्रणाम. आनंद गोपी माताजी, मी तुमचं लेक्चर मी 5 वर्ष झालं ऐकते. हम्म. जसं इस्कॉन जॉईन केले तेव्हापासून. माझा प्रश्न असा आहे की आमचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये असं सजेस्ट केलंय की भगवद्गीतेचं तुम्ही श्लोक सांगा. तसं आमची क्वालिटी नाही आहे माझी तशी, पण मी 16 माळा करते आणि मग म्हणजे